मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात, थेट जाऊया। या कोकणवासियांना कशी यामधून दिलासा द्यायचा, त्यांची गैरसोय दूर कशी करायची यासाठी प्रयत्नशील आहोत। यामध्ये मात्र जे कॉन्ट्रॅक्टर जे कॉन्ट्रॅक्ट घेऊन कामच केलं नाही, बायपासची कामं असतील, सबवेची कामं असतील, अंडरपासची कामं असतील, ती कामं सोडून दिली त्यांनी आणि ते बायपास न झाल्यामुळे ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे या मृत्यूला देखील तेच जबाबदार आहेत। आणि म्हणून मी सांगितले, फक्त टर्मिनेट करून चालणार नाही, ब्लॅकलिस्ट करून चालणार नाही, त्यांच्यावर FIR दाखल केला पाहिजे, गुन्हा दाखल केला पाहिजे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे। तर खऱ्या अर्थाने इतरही कॉन्ट्रॅक्टर याची सबक घेतील आणि अशा प्रकारे काम घेऊन पळून जाणे, सोडून देणे, लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार करणे हे थांबेल। म्हणून मी स्वतः याच्यामध्ये वैयक्तिक लक्ष घातलेलं आहे। हे पूर्णपणे ज्यांनी या दिरंगाई केलेली आहे कामामध्ये, या कॉन्ट्रॅक्टरवर फौजदारी गुन्हे देखील करण्याच्या सूचना मी केलेल्या आहेत। जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितलं, SP मी सांगितलं, विभागीय आयुक्तांना मी सांगितलेलं आहे की कुणालाही सोडू नका, बिलकुल कुणाची गय करू नका। जे लोकांच्या जीवाशी खेळतायत त्यांना बिलकुल जेलमध्ये टाकलं पाहिजे। तेव्हा पैसे घेत आहेत, फुकट रस्ते करतात का ते? हे पैसे घेऊन देखील या कामाची वाट लावणे, कामाला विलंब करणे, काम डिले करणे आणि त्यामुळे ऍक्सिडेंट होऊन माणसं मरणे, याला जबाबदार हे बेजबाबदार कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि म्हणून यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मी दिल्यात आणि त्याप्रमाणे कारवाई होईल। समृद्धी महामार्ग विक्रमी वेळेत पूर्ण केला, तोच एकनाथ शिंदे पॅटर्न मुंबई गोवा महामार्गावर पाहायला मिळेल। नाही, बघा, तुम्ही प्रिकास्टचे पॅनल पाहिले नाहीत, अख्खा रस्ता त्याच्याने तयार होतो। प्रिकास्ट पॅनल आम्ही तिकडे बनवले आणि ते इथे येऊन फक्त लॉन्च केले, त्यामुळे रस्ता कम्प्लीट तयार होतो। जसं आम्ही मुंबई नाशिक जो ठाणे नाशिक हायवे आहे तिथं देखील हीच मेथड वापरली। आज तुम्हाला फरक जाणवेल, नाशिकला 8-8 तास लागत होते, आज 3.5 तास लागतात ट्रॅव्हल टाइम। तर यामध्ये देखील आता पाऊस जोरात पडतोय म्हणून पावसामध्ये जे मटेरियल टिकेल ते आम्ही लावतोय आणि पावसानंतर हे सर्व रस्ते जे आहेत हे रस्ते युद्ध पातळीवर होतील, वेळेमध्ये पूर्ण होतील, अशा प्रकारची काळजी आम्ही घेऊ। 7 सप्टेंबर गणेशोत्सवाची सुरुवात होते, तर पूर्वी संपूर्ण महामार्गात त्याची डागडुजी पूर्ण होईल का? कारण बघताना म्हणून त्याच्यावर आम्ही जास्तीच्या टीम लावलेल्या आहेत, त्या टीम काम करतायत। इथे सर्व टीम मिळून एकत्र कुणाचं काम आहे, नॅशनल हायवे आहे का PWDचं आहे असं बघायचं काम नाही, सगळ्यांनी एकत्र येऊन आणि याच्यामध्ये तर मुख्यमंत्र्यांकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यात आलेली आहे। त्यांनी आढावा घेतलेला आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते। पनवेलपासून या पाहणी दौऱ्याला सुरुवात केलेली होती, पळसपे नाक्यापासून सुरुवात केली। कॉन्ट्रॅक्टरवरती कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले।